विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ महाराज पवनसुत हनुमान महाराज प्रभु रामचंद्र भगवान जगत नारायण महाराज की ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय। नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तुदेव ऐशे करी दावी रूप मज गोपिकार मना ठेवते चरणावरी माथा पाहीन श्रीमुख देईन आलिंगन जिभे लिंबलोन उतरेन पुसता सांगेन हित गोजमात बैसोने एकांत सुख गोष्टी तुका म्हणे यासीन लावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या दावी रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माथा विठ्ठल 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 की जय। मन मन पांडुरंगा करो प्रथम बरा पांडुरंगा करो प्रथम बरा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम बरा पांडुरंगा करो प्रथम बरा दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो त्यांच्या कृपा झाले पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास चोला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी आचरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाला
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा जात जाळा तुमच्या अनुग्रहाला झालो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा जाळा तुमचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नदी गौतमेच्या तटी जन्म झाला आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेट देवे आले पंढरीला नमस्कार माझा श्री गुरु नगत नारायणाला मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तु देव ऐशे करी दावी रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माथा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला हा अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमान संत देहू निवासी यांचा हा चारचरणाचा उत्कृष्ट आणि मागणीपर प्रकरणातला हा अभंग आहे. गेले 7 दिवस आपण या ठिकाणी तनाने मनाने धनाने सेवा करतो आहोत आणि सेवा केल्याच्या मोबदल्यामध्ये देवाला काहीतरी मागावं हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. काहीतरी मागितलं पाहिजे. मग काय मागितलं पाहिजे देवाला? धन पैसा इस्टेट नाही. काय मागावं देवाला? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा मला काहीच नको. महाराज म्हणतात मला काहीच नको. भगवान म्हणतात अरे तुकोबाराय ब्रह्मज्ञान तरी घ्या ना तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात मला तेही सुद्धा नको. ब्रह्मज्ञान तर लगेच नको. नको ब्रह्मज्ञान. मला ब्रह्मज्ञानात सुद्धा काही आवश्यकता नाही. बर ब्रह्मज्ञान नको. का नको ब्रह्मज्ञान? तर माझ्या आत्मस्थितीमध्ये काय आहे? भाव आहे देवा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी देवभक्ताचा संवाद या ठिकाणी सांगितलेला आहे. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात नको मला ब्रह्मज्ञान. आत्मस्थितीमध्ये भाव आहे आणि देवा मी भक्त आहे आणि तू देव आहेस. एकच करगडा देवा. दावी रूप मज गोपिकार म्हणा. देवा तुझं रूप मला दाखव. मला ब्रह्मज्ञानाची मुळीच आवश्यकता नाही. तुझं रूप मला दाखव. दावी रूप मज गोपिकार म्हणा. ठेवू दे चरणावरी माथा. आणि तुझं रूप पाहिल्याच्या नंतर काय करील मी देवा? पाहीन श्रीमुख देईन अलिंगन जिव्हे लिंबलोन उतरीन. देवा तुझं रूप पाहिल्याच्या नंतर मी माझा देहभाव तुझ्या पायावरती काय करेल? अर्पण करील. आणि पुढे जाऊन महाराज म्हणतात जर तुझी आणि माझी जर भेट झालीच ना देवा तर तुझ्या हिताच्या गोष्टी मी करेल. 2 मित्र जर समजा बैठकीला भेटले तर ते हिता गुजाच्या गप्पा मारतात. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पुसता सांगेन हित गुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. एकांतामध्ये आपण बसू आणि सुखाच्या गोष्टी या ठिकाणी मारू. एवढ्यावर तुकोबाराय थांबले नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवाला देवा मला भेट देतो की नाही देतो? माझा अभ्यंतर फार बिघडलेला आहे. तुका म्हणे याशी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. आता नंतर अभंगावर आपण कितपर्यंत या ठिकाणी किती सोडण्याचा प्रयत्न करतो. कारण अवघी आपला वेळ किती आहे? 1 तास उरला खटवंगरायाशी नाही का. 1 तासामध्ये आपल्याला भावार्थ पाहायचा. विठाला 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 विठाला.
सेवेकडे वळण्यापूर्वी छोटासा परिहार देणं म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद रामायण तुळशी रामायण आणि या तुळशी रामायणाचे प्रवक्ते आमचे कथाकार आपल्याच गावातील सुंदर अशा प्रकारचं वैभव या ठिकाणी आहे. आवाज छान आहे. 7 दिवस मी या ठिकाणी बसून कथा ऐकली महाराजांची. गोड आवाजामध्ये संगीतामध्ये मंत्रमुग्ध अशा प्रकारचं आम्हाला केलं म्हणून महाराजांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. गोड अशा प्रकारचं रामायण सांगितलं आणि 8 दिवस आम्हाला त्यांनी त्या रामायणाच्या माध्यमातून अगदी आनंद त्या ठिकाणी दिला. महाराजांचे या ठिकाणी कोटी कोटी आभार. असेच या ठिकाणी त्यांचे रामायणाचे कार्यक्रम त्यांच्याकडून भगवान बजरंगबली या ठिकाणी त्यांच्याकडून करून घेत राहो अशी मी मरुद्रायाकडे एक प्रार्थना करतो. या ठिकाणी दिग्गज अशा प्रकारचे गुणीजन मंडळी वास्तविक पाहता या बजरंगबलीची कृपा आहे सर्व या ठिकाणी परिसराला. आता बजरंगबलीचं या ठिकाणी फार महती आणि महात्म्य या ठिकाणी आहे. काय होत असतं महाराज, का कमलकंद आणि दरदुरी नांदनको एकेची घरी परी परागू भ्रमरी एरा चिकुल चिवरे. काय गंमत आहे बघा. कमळाचं झाड असतं, कमळाचं झाड, आणि कमळाच्या झाडाखाली बेडूक काय करतो, तिथे राहतो. माऊलीचं उदाहरण आहे बरं का. बेडूक त्या ठिकाणी राहतो आणि भ्रमर मात्र लांबून येतं, त्याचा पराग घेऊन जातं याचा त्या कमळाचा, आणि बेडूक तिथेच राहतो. ज्ञानोबरा म्हणतात का कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकेच घरी. दोघांची नांदणूक कुठे आहे, एकाच घरामध्ये आहे, परंतु बेडकाला मात्र त्याची हे पराग घेण्याचं ते काय माहिती नसतं आणि भ्रमर मात्र लांबून येतो. तसं या ठिकाणी अवस्था आपली होते. म्हणून रोज या बजरंगबलीचं दर्शन घेण्याकरता आपण जवळच्या माणसांनी आतुरतेने या ठिकाणी आलं पाहिजे. खरोखर पावन अशा प्रकारची एक भूमी आहे. मग परिसरातील सर्व आमच्या जेवढ्या संस्थांना लागून जवळचे आमचे भक्त मंडळी आहेत, मग गेवराई असतील, मानमोडी असेल, सिंदखेड असेल, मोरे वस्ती असेल, राजपिंपरी असेल, सर्व अशा प्रकारचे ही मंडळी आहेत. हे भुंग्याप्रमाणे या ठिकाणी येतात आणि काय करतात, या बजरंगबलीचा पराग त्या ठिकाणी सेवन करतात. आणि सर्वजण या ठिकाणी मी पाहतोय गेले 8 दिवसापासून आपण या ठिकाणी अगदी तनाने मनाने सेवा या ठिकाणी करत आहात. म्हणून तुमचे या ठिकाणी कोटकोट आभार. अशीच या ठिकाणी बजरंगबलीची सेवा आपल्याकडून घडत राहावं. बजरंगबली तुमच्या पाठीमागे सदैव अशा प्रकारचे उभा राहतील. विठाला 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 विठाला. आणि या सप्ताहासाठी आवर्जून आपल्या गावचे जवळचेच अशा प्रकारचे गुणीजन आमच्या परमार्थातील खरोखर आम्ही त्यांना भीष्म पितामह म्हणायला काही हरकत नाही. आमचे रावसाहेब महाराज माखले, सुंदर वय, फार या वयामध्ये एवढा गोड आवाज, अगदी कोकिळासारखा आवाज महाराजांचा या ठिकाणी गातायत. आणि विषय असा आहे परमार्थामध्ये किती नम्रता असावा. अलीकडे जे गायक लोक झालेत ना, काय सांगा तुम्हाला त्यांची अवस्था. पण महाराजांकडे जर पाहिलं ना तर खरा परमार्थ इथे आहे. याला आत्मस्थितीमधला भाव म्हटला जातो. आणि महाराजांचं खूप या ठिकाणी परमार्थ अगदी अंतकरणामध्ये अंतरीची घेत गोडी आहे जोडी भावाची, या नियाप्रमाणे महाराजांचं या ठिकाणी परमार्थ आहे. त्याचबरोबर आपल्या गावचे बाळकृष्ण महाराज त्याच तोलामोलामध्ये गायन करतात. तसं पाहायला गेलं तर मुळे परिवाराला भगवंताचा एक कृपा आशीर्वाद असावा. कारण त्यांच्या बरं का काका, मुळे परिवारामध्ये लहान थोरापासून परमार्थ घरामध्ये अगदी लहान लहान ते मुलं पुढे ते बघले माझी माहेर पंढरी चंद्रभागा असं छान गीत म्हणतंय ते गोड अशा आवाजामध्ये. आणि म्हणून परमार्थ घरामध्ये एकदा घुसला त्याला म्हणतात शुद्ध बीजाची पोटी फळे रसाळ गोमटी. त्यांचे आजी या ठिकाणी गेले 8 दिवस काकडा म्हणतायत, आजी आजोबा. मग याला का नाही येणार, म्हणजे मुळे परिवारावरती
भगवंताची एक कृपा आशीर्वाद आहे. आणि म्हणून सर्वांनाच या ठिकाणी भजनाचं अंग आहे. अगदी ठिवणीमधलं भजन म्हणतात ते. तसे आमचे कल्याण महाराज मुळे आमची काय म्हणतात त्यांना, कृष्ण महाराज हे काय म्हणते त्याला, युट्यूब चॅनल. हे पहिलंच कीर्तन करतो युट्यूबवर मी. आमचे कल्याण महाराज, कृष्ण महाराज, अधिक करून आमचे नारायण महाराज, अगदी गोड त्यांच्या चाली महाराज, गोड बैठकीतल्या आणि ठिवणीमधल्या चाली आहेत. चालीमधले फरक आहे महाराज, पण वारकरी चाली जे आहेत ना, त्या वारकरी चाली आमच्या या मंडळीकडे मला ऐकायला मिळालेल्या 8 दिवसात. काय गोड भजन म्हणतायत. खरं पाहिलं तर भजन याला म्हणतात की गोड अशा प्रकारच्या चालीने. तर भजनातले प्रकार झाले महाराज. भजन करता उंगळवाणी, नरका जाणे तो चुकेना, लय भजन निघले महाराज. कुंकाड राग. आता ते तिकाडे राग इकडे आले. कुंकाडे तुमच्या लक्षात आलं असेल. हा, आणि तिकाड सगळं इकडे आलंय महाराज. फक्त गादी ही राहिली आमची इथं, बाकी सगळं तिकाड आलंय. कुंकाड तुमच्या लक्षात आलं ना. हा, सगळं तिकाड इकडं आलं. माणसं बी तिकाड इकडे आली बरीच, कारण तिकडं काय मिळकत व्हाय ना. आता ह्याच्यामध्ये सगळं काही भेटतंय. आणि म्हणून फक्त ही पवित्र अशा प्रकारची गादी नारदाची, पण याच्यामध्ये सगळा काय झाली, मिसळ झाली. म्हणून इथं तसं त्या ठिकाणी वातावरणामध्ये मी पाहिलं. गेले 8 दिवसापासून आमचे हरिभक्तपरायण कल्याण महाराज, नारायण महाराज, आमचे मुळे महाराज, कृष्णा महाराज, अगदी गोड भजनाच्या चाली या ठिकाणी मी ऐकल्या. आणि आमचे आवर्जून भेट देण्याकरता गोविंदवाडीतून बंडू दादा, आता त्यांच्या गावामध्ये मी कार्यक्रम केला आणि तिथला काला करून इथं आलो. हे आमचं रोजच चालू आहे. इकाडी टोळी उचलायची आणि तिकडे नेऊन मांडायची, तिकाडी टोळी उचलायची आणि तिकडे नेऊन मांडायची, हे रोजच चालू आहे. पण दादा बी सुद्धा या ठिकाणी आमच्या या पावन मंदिराकडे भेटण्याकरता 2 रोजापासून येत आहेत. त्यांचे आभार. आमचे गावचे बळीराम दादा पिंपरीचे, गोड काय महाराजाचं वय आहे महाराज. आणि या वयामध्ये सुद्धा टाळ घेऊन कीर्तनाला उभा राहणं हे एक परम भाग्याची गोष्ट आहे. आजकाल आमच्यासारखे माणसं म्हणते जा बसा खाली. मीच कधी कधी बसतोय, पण मी टाळ नसल्यावर बसतो. तसं नाही बसत. विठाला विठाला आमचे गोविंद महाराज सुंदर अशा प्रकारचं बैठकीचं भजन म्हणतात महाराज. आपल्या माणसाची किंमत आपण नाही करायची, कुणी करायची. अरे बाहेरचे भाड्याने लोक आणण्यापेक्षा अरे आपले माणसं आहेत ना, त्यांना मोठं करा ना. अंतकरण मोठं पाहिजे महाराज. आपल्या माणसाला मोठं करण्यासाठी स्वतःचं अंतकरण मोठं पाहिजे. आपल्या माणसाची स्तुती करण्याकरता अंतकरण मोठं पाहिजे. हे भिकारचोट अंतकरण असलं का तर कुणी कोणाची स्तुती करत नाही महाराज. काही कंजूस वृत्तीचे लोक असतात, कुणाचंच नाव घ्यायचं नाही. नावात मध्ये फार अशा प्रकारचे महाराज. अशा लेकराला जर आपण प्रोत्साहन दिलं तर ती माणसं फार मोठी होत असतात. आणि हे मोठे झाले का तर आपल्याला ऑटोमॅटिक मोठेपणा येतो. तुम्ही दुसऱ्याला मोठेपणा देत राहा, तुम्ही आज ऑटोमॅटिक मोठे होता. तुम्ही दुसऱ्याला जर खाली ओढण्याचा प्रयत्न केला की तुम्ही ऑटोमॅटिक पातळात गेल्याशिवाय राहणार नाही. तसे आमचे ओमकार महाराज आळंदीमध्ये शिक्षण संगीत विशारद महाराज गोड अशा प्रकारचं भजन म्हणतायत. या मोरे वस्तीवरती खरोखर एक मोठमोठाले रत्न आहेत महाराज. हे रत्न मी असे खोदून काढले. यांची किंमत मला कळली. आता तुम्हाला गावाला कळले की नाही काय माहिती, पण खरोखर या गावामध्ये या वस्ती छोटीशी वस्ती आहे. अहो गावामध्ये जर गेलं तर भजनी भेटत नाहीत. आम्ही किती जर पाहिले अनुभव. एका गावामध्ये गेलं का टाळ नसतो, पकवाद नसतो. विना जर असला की त्याला 3 तारा असतात, चौथी तारच नसते. पकवाद जर पाहायला गेलं का तर त्याला उंदराने कोरलेलं असतं, 1-2 वाद्या धूम असतं पडलेलं. असे आणखी भानगडी त्या ठिकाणी. तसं इथं तसं नाही. इथं तरवेच ह्या गोष्टी आहेत. आणि जंगलामध्ये जंगलमे मंगल वातावरण करायचं म्हटलं तर त्याला बी माणसं भावाचे लागतात, विश्वासाचे लागतात आणि श्रद्धा त्या ठिकाणी असावी लागते. या एवढ्या मोठ्या जंगलामध्ये एवढ्या मोठ्या मातावर्ग आमचे पुरुष मंडळी काही गेले निघून, येतात बिचारे कामापुरते का व्हायना, पण येण्याला फार महत्त्व आहे. कोणी कोणत्या कामासाठी, कोणी कोणत्या कामासाठी पण येतात. आणि येऊन का व्हायना पण स्वाद आपला स्वाद घेऊन जातात. ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या भूमीमध्ये खरोखरच एक परम भाग्याची गोष्ट मी समजतो. आमच्या गावचे एकनाथ महाराज मुंढे, आमचे कालिदास महाराज आवटे, आमचे लक्ष्मण दादा जाधव,
आणि तसेच आमचे मुळे बाबा गावचे आणि ते गेले 8 दिवसापासून विना घेत आहेत. वय नाही महाराज विना घेण्यास, पण परमार्थाची आवड आहे आणि त्या आवडीनुसार या ठिकाणी हे कार्य चालतं महाराज बरं का. आणि तसेच आमचे संशिष्टीमौली दादा, संशिष्टीमौली जर बोलायचं म्हटलं तर खूपच गोड, सर्व काही चांगलं आहे महाराज. साऊंड फार मोठमोठी साऊंड आहेत, 2 ढोलके आहेत, काय म्हणते त्याला मॉनिटर, हां हे लय मोठं काम करतं. आणि त्यातली त्यात मशीन ती मोठी आहे पण चालणारच गायब होतोय, कुठं जातोय काय माहिती बिचारा. गेले 8 दिवसापासून खरोखर आम्ही मला पाहन पानफुल व्हा असं नाही व्हायला पाहिजे, म्हणून महाराजांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे सेवा दिली. ऑपरेटिंग चांगली करताय पण तो स्वतः थांबायला पाहिजे. ऑपरेटिंग कशी काय होतं तुमची नुकसान नको, आमचं काही नाही, आम्ही थोडं साध्या स्वरूपात आम्ही करू, तुम्हाला धुकून घेऊ, पण हे तुमचं मोठमोठ्याने लाखोच रुपयाचं मशनरी आहेत आणि आमच्यासारखं अडाणी माणसं जर झटलं तर काय होतं तुमची नुकसान होते. म्हणून तुमच्या वस्तूची काळजी तुम्ही घेत जा. जिथं कार्यक्रम असेल तिथं तुम्ही थांबत जा. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. आणि त्याचबरोबर आमचे हरिभक्त परायण मृदंगाचार्य चंद्रकांत महाराज काय म्हण मिरकले, सुंदर अशा प्रकारच्या वजनामध्ये हात आहे आणि हातामध्ये वजन आहे, गोड अशा प्रकारचं वाजवतात आणि हसतात. चेहरा आहे महाराज, नाही तर काय सांगावं महाराज. काही काही पकवाजाची इतकी तऱ्हा आहे ना. एक त्या खेरड्याचं एक पकवाजा लावला महाराज मी, ते पकवाजा आळंदीमध्ये भेटला. म्हणला महाराज मला बोली जाऊ, मला ठीक आहे म्हणलं ये. विठ्ठल विठ्ठल म्हणला का ते कणिक काढायचा आणि यांनी जर प्रमाण धरलं ना तर तो कणिक लावायचा. मी म्हणलं भाऊ तू वाजितो का वा. विठ्ठल विठ्ठल म्हणला कणिक काढतो, प्रमाण म्हणला की कणिक लावितो, मग नेमकं वाजितो का वा. तर त्याला 2 रोज ऐकून घेतलं आणि तिसऱ्या दिवशी त्याला म्हणलं हे तुझं पाकिट. विठाला 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 विठाला. चल जाऊ द्या, आपला अभंग पाहायचा आहे. आपल्या या गावाचं निवेदन फार अशा प्रकारचं गोड आहे. शिवबा गणेश ग्रुप तरुण मंडळ तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. खरोखर या तरुण मंडळीमुळं या खोपटी गावामध्ये या कार्यक्रमाला अशा प्रकारची शोभा वाढून आली महाराज. कारण तरण्या पोराशिवाय कार्य होत नाही. आज या खोपटी मोरे वस्तीतील सर्व जे तरुण मंडळ आहेत, अगदी वयोगट 15-16 ते 25 वर्षाच्या वयोगटामधील सर्व तरुण मंडळ अगदी जे जे या ठिकाणी हाताला काम येईल ते ते या ठिकाणी ही मुलं करतात. अगदी आनंदाने, जसं दिवाळी दसरा आपण साजरा करतो त्याप्रमाणे संपूर्ण मुलाने या ठिकाणी हा कार्यक्रमाचा वसाहत या ठिकाणी घेतला आणि पुरेपूर या ठिकाणी सकाळपासून ते पार कीर्तन संपेपर्यंत जे जे काम हाती पडेल ते यांनी या ठिकाणी उचललं. म्हणून त्यांचे पण सुद्धा आभार. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजा. कारण तरुण पोरं इकडे येत नाहीत. गावगाव गेलं का हे डंगराचेच बाजार सगळे, हातामध्ये वाकड्या काठ्या आणि ते मंडपमध्ये. तरुणाकडे हे असे कार्य दिले पाहिजे आणि तरुणाकडून हे कार्यक्रम करून घेतले पाहिजे. कारण गरज आहे महाराज, तरुण मुलांची गरज आहे. आता वयोवृद्धांनी काय केलं पाहिजे पर हा सप्ताह. आणि तुम्ही बघा बरं, आमच्या गोविंदवाडीमध्ये सुद्धा आता आम्ही कमिटी तयार केली. याच वयामध्ये सर्व मुलं आहेत आणि सर्व कार्यक्रम आम्ही त्यांच्या हातात देऊन टाकला. का तरुणांना या ठिकाणी इकडे येण्याची गरज आहे. म्हणून या गावाचे सर्व तरुण मंडळी या ठिकाणी यांच्यामुळे आपला हा सप्ताह अगदी आनंदामध्ये गेले 2 वर्षापासून हे 2रं वर्ष आपलं पार पडत आहे. आनंदाने गेले. आणि विशेष म्हणजे बघा चौकोन पाऊस पडतोय, यांची कृपा बघा. चौकोन पाऊस पडतोय. आमचे सर्व या ठिकाणी एवढे मंडळी आहेत, इकडं गरजत तिकडं गरजत तिकडं करते. माहीक सुद्धा पत्र उडून गेलं तिकडं. म्हणजे यांची अशी कृपा आहे महाराज. आणि इथं फक्त भुरभुर येते आणि निघून जाते. वारं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आम्ही त्या ठिकाणी हे रस्त्या बांधल्या. यांना म्हणलं बांधा रस्त्या कायच्या द्या, हे काय लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही दोघांनी या ठिकाणी कायच्या बांधल्या. पण ती वेळ या ठिकाणी आली नाही. ती त्याची कृपा आहे महाराज. म्हणून सर्वांचं या ठिकाणी योगदान
या सप्ताहामध्ये आहे. म्हणून सर्वांचे मी या ठिकाणी एकदा आभार मानतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आयुष्य करी. आता शिक आपण कीर्तनाकडे वळू. महाराज म्हणतात, देवा मला ब्रह्मज्ञानाची गरज नाही, मला नको ब्रह्मज्ञान. का ब्रह्मज्ञान नको? माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या आत्मस्थितीमध्ये काय आहे? तुझ्याविषयी भाव आहे. मी भक्त तू देव आयुष्य करी. देवा मी भक्त आहे आणि तू देव आहेस. फक्त एकच कर गड्या देवा, मला ब्रह्मज्ञान नको, मला तुझं रूप दाखव. बर, ब्रह्मज्ञान का नको? ब्रह्मज्ञान अरे साधा व्यवहारिक ज्ञानासाठी आपण देवाकडे काय करतो? मागणी करतो. देवा मला ज्ञान दे. पण ब्रह्मज्ञान, जगद्गुरु तुकाराम म्हणतात, मला ब्रह्मज्ञान नको. आता नको म्हणण्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश असला पाहिजे. का ब्रह्मज्ञान नको? थोडं व्यावहारिक ज्ञान जर आपल्याला आलं तर त्याच्या पाठीमागे अहंकार त्या ठिकाणी निर्माण होतो. बघा ना, आमच्या महाराजाला मृदंग वाजवता यायला लागला, चांगल्या प्रकारचं वाचत, पण लोयच कला. महाराजाला अहंकार नाही तो, पण अहंकार येतो. मृदंग वाजवता आला की अहंकार येतो. ती ज्ञान आहे, कला आहे महाराज. अहंकार येतो. एखादा गायक असेल, गायनाची कला आली की त्याला काय होतो? अहंकार होतो. एखादा कीर्तनकार माझ्यासारखा चांगल्यापैकी कीर्तन करायला लागलो, काय होतो? अहंकार येतो. महाराज म्हणतात, त्यामुळे मला ब्रह्मज्ञान नको. जर ब्रह्मज्ञान जर समजा या ठिकाणी प्राप्त झालं तर मग मी तुझ्यापासून काय होईल? दुरावला जाईल. जगद्गुरु तुकाराम म्हणतात, ब्रह्मज्ञानाची ही एक खेळणी आहे महाराज. महाराज देव काय करतो? खेळण्यासमोर टाकतो, खेळण्या. आणि त्या खेळण्यामध्ये काय होतं? आपण गुंतले जातो. बघा, दृष्टांत तुम्हाला सांगतो. लहान मुलगा जर समजा रडायला लागला आणि आईला त्या ठिकाणी काय होतो? तो त्रास देतो. आई आई घर कामामध्ये लागते आणि मग आई काय म्हणते? बाळा काय झालं तुला रडायला? बाळ काय ऐकत नाही. आईचा पदर धरतं आणि असं ओढतं. आई म्हणते, बाळ्या तुला मी बाहुली देते खेळायला, पण ग बस. जत्रावरून आणलेल्या बाहुल्या, गाड्या, घोड्या, अनेक प्रकारच्या खेळण्या त्या ठिकाणी लोकांनी आणल्या असतात. अनेक खेळण्या आणल्या की ती आई म्हणते, बाळा हे बघ बाहुली धर ग. पण बाळ हुशार जर बाळ असेल तर त्या खेळीला अजिबात नादी लागत नाहीत. ते म्हणतं, आई मला तू पाहिजे, खेळणी नको. मग ते काय करतं? ती बाहुली घेतं, फेकून देतं. मग आई दुसरी गाडी घेतं, गाडी आणते. जत्रावरून आणलेल्या गाड्या असतात, अनेक प्रकारच्या खेळण्याची आई काय करते? त्याच्या पुढे टाकते. पण हुशार मुलगा जो असतो ना, तो एकही खेळणी घेत नाही, सर्व खेळण्या फेकून देतो. आणि मग आई म्हणते, तुला काय पाहिजे बाळा? तेव्हा ते बाळ म्हणतो, आई मला तू पाहिजे. त्याच्या भाषेमध्ये सांगायचं जर म्हटलं तर तो मुलगा म्हणतो, नलगती मज शब्द ब्रह्मज्ञान, मला ते ब्रह्मज्ञान नको. हे शब्द ब्रह्मज्ञानाची काय आहे? खेळणी आहे, खेळणी. ज्ञानरूपी खेळणी जर तुमच्यामध्ये टाकली आणि तुम्ही त्या ज्ञानरूपी खेळणीला जर खेळत बसले तर भगवान परमात्मा तुम्हाला कधीच भेटणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, नलगती मज शब्द ब्रह्मज्ञान, तुझ्या दर्शना वाचून या. तुझ्या दर्शनाशिवाय मला कुठल्याही प्रकारचं ब्रह्मज्ञान नको. महाराज पुढे जाऊन म्हणतात, देवा न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, न लगे मला तुझं ब्रह्मज्ञान नको. का नको? तुझं गोजिर रूप मला हवं आहे. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप पुरे. मला तुझ्या ब्रह्मज्ञानाची गरज नाही, मला ब्रह्मज्ञान नकोच देवा. का ब्रह्मज्ञान नको? कारण या ब्रह्मज्ञानामध्ये फार अशा प्रकारच्या गुंतागुंती आहेत. थोडं ब्रह्मज्ञान माणसाला आलं की माणसं काय करतात? त्या ज्ञानाच्या अहंकारामध्ये गुंततात. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. ब्रह्मज्ञान सांगायचं पण वागायचं का? सांगणारे लोक ब्रह्मज्ञान भरपूर आहे. महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञान सांगून फायदा नाही, आपण वागलं पाहिजे. जगाला सांगण्यात म्हणजे काही अर्थ नाही. महाराज म्हणतात, लोकाला ब्रह्मज्ञान सांगावं तसं आपण वागलं पाहिजे. जर आपण जर वागलं नाही तर महाराज म्हणतात कोरडे पाषाण. पुन्हा पुढे जाऊन महाराज म्हणतात, लोकाला जर ब्रह्मज्ञान आपण सांगतोय खरं, पण आपल्या मनामध्ये
अशा आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान मणी धन आणि मान. लोकाला ब्रह्मज्ञान सांगतोय आणि मनामध्ये धनाची मानाची अपेक्षा त्या ठिकाणी करतोय. महाराज म्हणतात आयशियांची करिता सेवा काय सुख होईल जीवा. काय सुख होणार आहे महाराज. अशा ब्रह्मज्ञानी लोकांची जर सेवा जर केली ना तर आपल्याला कधीही सुख प्राप्त होणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मला ते ब्रह्मज्ञान नको. मग कोणतं ब्रह्मज्ञान हवंय तर महाराज म्हणतात भक्ती प्रेमाशिवाय मला ज्ञानच नको. भक्ती प्रेमा विना ज्ञानो नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञानो नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवतया माझी. अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवतया माझी. अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. देवा मला ब्रह्मज्ञान नको मला भक्ती ज्ञान पाहिजे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाशिवाय मला इतरत्र ज्ञान अजिबात नको. का नको तर त्याच्यामध्ये अभिमान आहे. इतर ज्ञानामध्ये त्या माणसाला अभिमान त्या ठिकाणी जडतो आणि अभिमान जडल्यामुळे काय होतं तो भगवंतापासून दुरावला जातो. दूर जातो असा दूर जातो. आणि म्हणून देवा मला ते ज्ञान नको. ब्रह्मज्ञान तर मुळीच नको. का नको ब्रह्मज्ञान तर माझ्या आत्मस्थितीमध्ये काय आहे तुझ्याविषयी भाव आहे. भाव देवाला भाव लागतो. देव भावाचा भुकेलेला आहे. देवाला दुसरं काहीच लागत नाही महाराज. काही न लगे एक. काही न लगे एक भावाचे कारण. काजे न लगे एक भावाचे कारण. काही न लगे एक भावाचे कारण. काही न लगे एक भावाचे कारण. तुका म्हणे आना विठोबाची. तुका म्हणे आना विठोबाची. काही न लगे एक भावाचे कारण. काही न लगे एक भावाचे कारण. हे तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे आन विठोबाची. विठोबाची करिता बरोबर दुराबसे दोरे करता. बरोबर दुराबसे दोरे. दुराबचे दोरे दुराबचे दोरे. काहीच नाही लागत देवाला. काय लागतंय भाव लागतो फक्त. काही न लगे एक भावाची कारण फक्त भाव. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची. अंतरेची घेत गोडे पाय जोडे भावाचे. पाय जोडे भावाचे. पाय जोडे अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची. अंतरीची घेत गोडी पाय जोडी भावाची. अंतरीची घेत गोडी पाय जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी
पाहे जोडी भावाची. भाव पाहिजे देवाला, भाव. काही लागत नाही देवाला. तुमच्याकडे गाडी, बंगला, इस्टेट काही नाही मागत. भगवान परमात्म्याला एकच पाहिजे, फक्त अंतकरण पाहिजे. अंतकरण, अंतकरणामधला जो भाव आहे ना, तो भाव भगवान परमात्मा पाहतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या आत्मस्थितीमध्ये देवा तुझ्याविषयी भाव आहे. बघा, देव फक्त भावाचा भुकेला आहे. तुम्ही कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या पंथाचे आहेत, कोणत्या वर्णाचे आहेत, तुम्ही काळे आहेत की गोरे आहेत, तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत आहेत, देव काहीच पाहत नाही. संत मालिकेमध्ये गोड अशा प्रकारचं प्रमाण आहे महाराज. हो, संत मालिकेमध्ये कितीतरी जातीमध्ये संत जन्माला आले. किती जातीमध्ये संत जन्माला आले बघा ना. गोरोबा काका कुंभाराचे, सावतामाळी माळ्याचे, चोखोबाराया हरिजनचे, अनेक अशा प्रकारचे कबीर, लतीफ, मोमीन, मुसलमान आहे की नाही. मुसलमानाच्या सुद्धा जातीमध्ये भक्त होऊन गेले, आजही आहेत अनेक जातीमध्ये. पण देवाने कधी पाहिलं का त्यांची जात पाहिली का? कधी त्यांची पात केली नाही. कधी कुठल्या प्रकारचा त्यांचा भेद देवाने केला नाही. उंच नीच काही नेने भगवंत, तेष्टे भाव भक्त देखून या. भक्तांचा भाव पाहून भगवान परमात्मा काय करतो? दिसतो महाराज. हो, अर्जुनाची घोडी भगवान परमात्म्याने धुतली. कशामुळे? त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव होता महाराज. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिली. कितीतरी संकट या पांडवाचे निवारण केले देवाने. कशामुळे? फक्त अंतःकरणामध्ये त्यांच्या देवाविषयी भाव होता. भाव असेल तर देव तुमच्यापाशी येतो, आणि भाव नसेल तर मग तुम्ही कुठे जा. अंतःकरणामध्ये भाव पाहिजे महाराज. आमच्या मीराबाई उंच घराण्यामध्ये जन्माला आल्या होत्या, राजाच्या घरी, पण अंतःकरणामध्ये भाव होता महाराज. मीराबाई या ठिकाणी राजाची मुलगी होती. तुम्ही म्हणाल महाराज ती राजाची मुलगी होती म्हणून देव तिला भेटायला गेला असेल. नाही महाराज, मीराबाई राजाची मुलगी होती, पण देवाविषयी प्रेम किती होतं बघा. किती अंतःकरणामध्ये भाव होता. देवाविषयी जर भाव माणसाच्या मनामध्ये असेल तर देव स्वतःवर संकट निवारण करून घेतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, अंतःकरणामध्ये देवाविषयी आत्मिकता पाहिजे, भाव पाहिजे. अरे मीराबाईने राजाच्या माढीवर बसून भजन केलं. देव तिच्यासाठी विसाचा पेला त्या ठिकाणी घेण्यात. विष का पेला रानंदिनी भेजाए, पिवत पिवत मेरा हासी रे मेरा नाची. पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू. लोक कया निरा हो गई बावरी, बाप कही कुल नासी रे मेरा नाची. पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू. मीराबाईसाठी विषाचा पेला भगवान परमात्म्याने घेतला. काय भक्ती महाराज, काय भाव आहे त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये. असा अंतःकरणामध्ये भाव असावा. देवाने आपल्यावरलं संकट त्या ठिकाणी आपल्या स्वतःवर ओढून घ्यावं, त्याला भक्त म्हणतात. त्या भक्ताच्या अंतःकरणामधला जो भाव आहे ना, तो भगवान परमात्मा जाणतो. तुम्ही बघा, रामायणामध्ये आपण गोड उदाहरण दृष्टांत पाहतोय. शबरी भिरीण भिल्ल समाजाची होती. भिल्ल समाजाची भक्ती या ठिकाणी करणारी मुलगी, आयुष्य त्या ठिकाणी भक्तीमध्ये घातलं. एका साधूच्या आश्रमामध्ये शबरीने सडा समर्जन केलं आणि साधूंची सेवा केली. आणि ज्यावेळेस साधू जात असताना, निघून जात असताना साधूने तिला एकच सांगितलं, शबरे तुला देव भेटतील. त्या शबरी मातेचं भाग्य आणि अंतःकरणामधला भाव, जोपर्यंत भगवान परमात्मा भेटायला येत नाही तोपर्यंत शबरीने त्या भगवंताचा अट्टहास आणि भक्ती केली.
भगवान परमात्म्याला त्या शबरीला भेटायला यावं लागलं. अशामुळे अंतकरणामधला भाव भगवान परमात्म्याने पाहिला आणि भगवान परमात्मा धावत चालती मागे मागे. अशा भक्तांच्या चरण रजाची इच्छा भगवान परमात्मा करतो आणि भगवान परमात्मा स्वतःच्या पायाने चालत त्या भक्तापर्यंत येतो. म्हणून महाराज म्हणतात, देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. मागे धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. अरे देवा इच्छी राधा चरणीची माती, देवाची राजा चरणीची माती, अरे देवा इच्छी राधा चरणीची माती, देवाची राजा चरणीची माती. हे धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. अंतकरणामध्ये भाव असावा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्तत्वे करी दावी रूप माझ गोपिका रमना ठेवू दे चरणावरी माता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञान